बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात। भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत। भुजबळ नाशिकमध्ये परतलेले आहेत। भुजबळ आता नाशिक आणि येवल्यामध्ये कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा पदाधिकारी सुद्धा नाराज असल्याची माहिती समोर येते। कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भुजबळ भूमिका मांडणार आहेत। छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल। छगन भुजबळ यांनी अधिवेशनाकडे आता पाठ फिरवलेली आहे। नाशिक आणि येवल्यामध्ये ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर आपली भूमिका ते मांडणार आहेत। छगन भुजबळ हे नाराज आहेत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। नागपूरमध्ये गेले होते अधिवेशनासाठी, मात्र या ठिकाणी त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानंतर छगन भुजबळ नाशिकमध्ये परतलेले आहेत। या ठिकाणी आता नाशिक आणि येवल्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत। आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा नाराज आहेत। आज ते त्यांची भेट घेणार आहेत। आपली भूमिका त्यानंतर ते मांडणार आहेत। काय अधिकची माहिती? नीलम, अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने भुजबळ एक महत्वाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते नाराज आहेत आणि त्यांची नाराजी त्यांनी कालपासून जे उघडपणे जाहीर केलेली आहे। या सगळ्या घडामोडीनंतर काल ते रात्री उशिरा नाशिकच्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आज नाशिक असेल किंवा त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे जिथे येवला आणि लासलगाव या ठिकाणी जाऊन त्यांनी स्थानिक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्या लोकांची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर भूमिका जाहीर करणार आहेत। अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी काल नाशिकमध्ये आल्यानंतर केलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती भुजबळ आता नेमकं काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी काही वेळानंतर नाशिकच्या त्यांच्या याच भुजबळ फार्म परिसरातले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी भेटणार आहेत। अशा पद्धतीचे होर्डिंग सुद्धा हे भुजबळ फार्मच्या बाहेर लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। साहेब, आम्ही सदैव तुमच्या सोबत, अशा पद्धतीचे होर्डिंग, आशयाचे होर्डिंग जे आहेत ते आता नाशिकमध्ये लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। याच परिसरामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट ते काही वेळानंतर हे घेणार आहेत नाशिकमध्ये आणि नाशिकमधून जे ती येवलाकडे जाणार आहेत आणि तिकडेही गेल्यानंतर ते स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते असतील, समता परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी ती भेटणार आहेत आणि या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आगामी नेमकं काय भूमिका असेल ते जाहीर करणार आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून भुजबळ हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते। अनेक महत्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलेलं होतं। मध्यंतरच्या काळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती देखील त्यांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली होती। या सगळ्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या। विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी जे येवला मतदारसंघातून विजय मिळवला आणि त्यांचं जे नाव आहे किंवा त्यांची वर्डी मंत्रिमंडळात हे लागेल अशा पद्धतीचा अंदाज होता, पण अचानक या मंत्रिमंडळातून त्यांना वगळलेलं आहे आणि त्यानंतर ते नाराज आहेत आणि या सगळ्या घडामोडीनंतर ते काल उशिरा नाशिकच्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज सगळे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते भूमिका मांडणार आहेत। किरण, आपण पाहतोय कार्यकर्ते, समर्थक जे आहेत ते नाराज आहेत। छगन भुजबळ यांना राज्यसभेवरती पाठवणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली, त्या संदर्भात काय माहिती आहे? या सगळ्या संदर्भात कालच खरं तर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अगदी 8 दिवसांपूर्वी पक्षाचे वरिष्ठ लोकांकडनं मला या संदर्भात विचारणा झाली, पण मी या ऑफर नाकारलेला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलेली आहे। मी राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक होतो, पण ते विधानसभा निवडणुकीच्या आधी इच्छुक होतो। आता मी येवला मतदारसंघातून हे निवडणूक लढवलेली आहे, मी तिथून जिंकून आलेला आहे। त्यामुळे जर मी आता सभेवर गेलो तर मला येवला मतदारसंघातून हे जे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि तिथल्या लोकांचं हे विश्वास जे आहे ते कुठेतरी तोडण्यासारखं होईल अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांनी काल दिलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी राज्यसभेची जी ऑफर पक्षाकडनं होती ती नाकारलेली आहे। त्यामुळे आगामी काळात ते नेमकं काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच सगळ्या अनुषंगाने आजचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय। नाशिकमध्ये ते सगळ्या लोकांशी भेटणार आहे, स्थानिक लोकांशी, आणि त्याच नंतर जे येवला मतदारसंघात ते जाणार आहेत आणि तिथेही स्थानिक लोकांशी ते भेटणार आहेत आणि महाराष्ट्रातून देखील काही लोक आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। या सगळे नेते, पदाधिकारी लोकांशी बोलून ते नेमकं काय भूमिका मांडतात हे बघणं या महत्त्वाचं सर्व आहे। घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।